1 दिलेला आहे। एका सांकेतिक भाषेत वजन हा शब्द जवन असा लिहितात, शरद हा शब्द रशद असा लिहितात, तर वमन हा शब्द कसा लिहावा। आता बघा इथे शब्द दिलेला आहे वजन। वजन या शब्दासाठी जवन असा शब्द प्रयोग लिहिलेला आहे। त्यानंतर शरद यासाठी रशद असा शब्द लिहिलेला आहे। तर याच भाषेमध्ये वमन हा शब्द कसा लिहावा असा प्रश्न विचारलेला आहे। आता या शब्दांचा जर आपण विचार केला तर वजनमध्ये जी अक्षरे आहेत तीच जवनमध्ये आहेत। म्हणजे काय झालेलं आहे, अक्षरांचा क्रम बदललेला आहे। म्हणजे वजन या शब्दामध्ये जो ज म्हणजे मधलं अक्षर आहे ते सुरुवातीला घेतले, पहिलं अक्षर आहे ते 2 नंबरला घेतले आणि शेवटचं अक्षर त्याच पद्धतीनं शेवटी ठेवलेलं आहे। म्हणजे आपण हा प्रश्न कसा सोडवू शकतो की जर आपण वजन याला क्रमांक दिले तर बघा इथं वजनच्या ऐवजी जवन असा शब्द प्रयोग लिहिलेला आहे। म्हणजे इथं व ला 1 नंबर, ज ला 2 नंबर, न ला 3 नंबर दिला। तर इथं बघा हा ज जो आहे तो 2 नंबरचा आहे, त्याच्यानंतर हा व 1 नंबरचा आहे आणि हा न 3 नंबरचा आहे। अशा पद्धतीनं 1 2 3 चं रूपांतर 2 1 3 मध्ये झालेलं आहे। तसंच बघा इथं शरद शरद याला आपण नंबर देऊया 1 2 आणि 3। याच्याऐवजी लिहिलाय रशद। तर याच्यामध्ये बघा र हा 2 नंबरचा आहे, श 1 नंबरचा आहे आणि द 3 नंबरचा आहे। म्हणजे 1 2 3 चं रूपांतर 2 1 3। इथं पण 1 2 3 चं रूपांतर 2 1 3। तसंच इथं शब्द दिलेला आहे व म आणि न। याच्यामध्ये व ला 1 नंबर, म ला 2 नंबर आणि न ला 3 नंबर देऊया। याचं रूपांतर आपल्याला परत 2 1 आणि 3 मध्ये पाहिजे। म्हणजे 2 नंबरचं अक्षर म सुरुवातीला येणार, त्यानंतर 1 नंबरचं अक्षर व सुरुवातीला येणार आणि त्यानंतर 3 नंबरचं अक्षर न। म्हणजे वमन हा शब्द कसा लिहिला जाईल, म व आणि न या पद्धतीने लिहिला जाईल। म्हणून आता ऑप्शन मध्ये बघूया आपण, इथं म न व, म व न, न व म आणि म न व। तर आपलं उत्तर आलेलं आहे म व न, जे की इथं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतं म व न। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल। यानंतर बघूया पुढील प्रश्न। एका सांकेतिक भाषेत विमान हा शब्द वा मी न असा, बघा आता तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे। हा पण प्रश्न आपण अक्षरांना नंबर देऊन सोडवायचा आहे। आता विमानमध्ये 3 अक्षर आहेत, वी ला 1 नंबर देऊया, म ला 2 नंबर देऊया माला आणि न ला 3 नंबर देऊया। हा शब्द कसा लिहिला जातोय तर वा मी आणि न अशा पद्धतीने लिहिला जातो। तर बघा त्याच्यानंतर शब्द दिलेला आहे कातीव हा शब्द किताव असा लिहितात, तर हसीन हा शब्द कसा लिहावा। यानंतर बघा इथं का ती व हा शब्द प्रयोग कसा लिहिला आहे की ता व। त्यानंतर विचारलेला आहे आपल्याला ह सी न हा शब्द कसा लिहावा। आता या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर बघा इथं व म आणि न तीच अक्षरे इथं व म न अशा पद्धतीने आहेत। म्हणजे अक्षरांचा क्रम बदललेला आहे, परंतु याच्यामध्ये वेगळं पण काय केलेलं आहे की बघूया आपण, अक्षरे तर त्याच पद्धतीनं आहेत। ओके, यानंतर बघा इथं विमान आहे त्याच्याऐवजी काय केलंय वा मी न। म्हणजे या वीचं जी वेलांटी आहे ती दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराला दिले आणि दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा इथं जो काना आहे तो पहिल्या क्रमांकाच्या अक्षराला दिलेला आहे आणि शेवटचं अक्षर जसंच्या तसं ठेवलेलं आहे। तसंच बघा इथं कातीव हा शब्द
म्हणजे काय केलेलं आहे, हा काचा काना परत 2 नंबरच्या अक्षराला दिलाय आणि 2 नंबरच्या अक्षराची वेलांटी परत पहिल्या अक्षराला, म्हणजे वेलांटी आणि काना यांची अदलाबदल केलेली आहे. तर त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की इथं हा जो ह आहे आता इथं असंच राहणार आहे, म्हणजे ही जी अक्षरं आहेत ती सेमच राहणार आहेत. आपण हसं न करूया. इथं हा शब्द काय झालेला आहे, याला काना मात्रा वेलांटी काहीच नाही, म्हणजे तो तसाच राहील. इथं सी ची वेलांटी जी आहे ती दुसऱ्याची वेलांटी पहिल्याला येणार आहे, म्हणजे इथं ह ला वेलांटी येणार आहे ही. हा स जसाच्या तसा राहील, न ला काना मात्रा वेलांटी काहीच नाही, म्हणजे तसाच राहील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला ही स न, जे काय आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. यानंतर बघा पुढील प्रश्न सांगितलेला आहे, एका सांकेतिक भाषेत हसनराज हा शब्द राजनहस असा, वरदराय हा शब्द रायदवर असा लिहितात, तर हजरमल हा शब्द कसा लिहावा. बघा याच्यामध्ये दिलेला आहे ह स न राज, हसनराज शब्द कसा लिहितात, रा ज न ह स. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे वरदराय, वरदराय हा शब्द राय द व र असा लिहितात, तर हजरमल, हजरमल हा शब्द कसा लिहावा. बघा आता या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, हसनराज म्हणजे सुरुवातीची 2 अक्षरं जी आहेत ती शेवटी टाकलेली आहेत. त्याच्यानंतर बघा इथं सुरुवातीची 2 अक्षरं आहेत ती शेवटी टाकलेली आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला असं करता येईल, इथं सुरुवातीची जी 2 अक्षरं आहेत ती शेवटी टाकायचे हज. त्याच्यानंतर बघा इथं न 3 नंबरचं अक्षर 3 नंबरलाच ठेवले, द 3 नंबरचं अक्षर 3 नंबरलाच ठेवले, म्हणजे र हे 3 नंबरचं अक्षर 3 नंबरलाच ठेवावं लागेल. त्यानंतर बघा इथल्या शब्दातली शेवटचे अक्षर सुरुवातीला घेतलेत, म्हणजे राज हा सुरुवातीला घेतलाय, तसंच हे राय सुरुवातीला घेतले, तसंच हे मल सुरुवातीला घ्यावं लागेल, म्हणजे शब्द तयार होईल मल र ह ज. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल. ऑप्शन बघा मल हजर, मल र हज, मल र ज ह आणि म ह ल जर. आपलं उत्तर आहे म ल र ह ज. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. यानंतर बघूया पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत जतन हा शब्द ज त त त न असा लिहितात, वमन हा शब्द व म म म न असा लिहितात, तर मनन हा शब्द कसा लिहावा. काय केले बघूया आपण, काय केलेलं आहे बघा, जतन या शब्दाच्या ऐवजी शब्द लिहिलाय ज त त त न, म्हणजे जो जतन शब्द आहे तो याच्यामध्ये आहेच, म्हणजे इथं ज त आणि इथं न आहे, इथं 2 वेळा त वाढवलेला आहे. बर ठीक आहे, पुढे बघूया व म न हा शब्द कसा लिहितात, व म म म न असा लिहितात, म्हणजे हा वमन शब्द जसाच्या तसा आहे, मध्ये परत मधलं अक्षर जे आहे ते 2 वेळा वाढवलेलं आहे. त्याच पद्धतीनं बघा म न न हा शब्द, म्हणजे इथं म न आणि हे मधलं अक्षर परत 2 वेळा वाढवायचं आहे, न न आणि शेवटीचा न आहे असाच, म्हणजे शब्द तयार होईल म आणि 4 वेळा न. तर ऑप्शन मध्ये बघूया आपण कुठे इथं दिसतोय का, बघा ऑप्शन पर्याय क्रमांक 1 म न न न न. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न दिलाय, एका सांकेतिक भाषेत GOD हा शब्द HNE असा, PET हा शब्द QDU असा लिहितात, तर MON हा शब्द कसा लिहावा. ऑप्शन दिलेत NON, ऑप्शन 2 NOM, ऑप्शन 3 MON आणि ऑप्शन 4 NNO. तर बघूया शब्द दिलाय GOD हा शब्द HNE असा लिहितात. आता याचा जर आपण विचार केला तर बघा ABCD प्रमाणे
जर जी नंतर काय येतो, एच येतो, म्हणजे जी च्या नंतरचं अक्षर घेतलेलं आहे एच. त्यानंतर बघा ओ आणि एन, ओ आणि एनचा जर विचार केला तर एम एन ओ म्हणजे उलट अक्षर घेतलेलं आहे इथं, एनच्या नंतरचं अक्षर. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं डी घेतलेला आहे, या डीच्या ऐवजी डी ए बी सी डी ई म्हणजे डी नंतरचं अक्षर ई, म्हणजे एक नंतरचं अक्षर त्याच्यानंतर उलट अक्षर त्याच्यानंतर नंतरचं, म्हणजे अगोदर आणि नंतर अशा पद्धतीचा हा क्रम आहे. दुसरा शब्द दिलेला आहे पीईटी बद्दल क्यू डी आणि यू असं अक्षर घेतलेलं आहे. बघा पी नंतर क्यू येतो, म्हणजे P+1 असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे पी नंतर क्यू येतो. त्याच्यानंतर बघा इथं ई घेतलेलं आहे आणि इकडं आपल्याला डीच्या नंतर म्हणावं लागेल, म्हणजे +1 -1. त्याच्यानंतर हा टी आणि टीच्या नंतर असं अक्षर आहे यू. अशा पद्धतीनं हा क्रम साधलेला आहे. तर आपल्याला विचारले काय आपण बघूया. मग आपल्याला विचारलं आहे की MON हा शब्द कसा लिहावा, म्हणजे +1 -1 करायचं आहे, म्हणजे एमच्या नंतरचं अक्षर आपल्याला शोधायचं आहे एम, त्याच्यानंतर येतं एन. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा इथं ओ, म्हणजे ओच्या ऐवजी पूर्वीचं अक्षर म्हणजे कोणतं येणार आहे, NO. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एनच्या नंतरचं अक्षर, आता एनच्या नंतरचं अक्षर कोणतं आहे, MNO. ठीक आहे. म्हणजे आपला जो क्रम आहे तो कसा मिळणार आहे आपल्याला, NNO. अशा पद्धतीनं आपण याचा आन्सर काढू शकतो. NNO हे आपलं बरोबर आन्सर असेल. म्हणजे इथं ऑप्शन बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला मिळतो NNO. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. यानंतर बघूया पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेत बघा ए बरोबर ए, त्याच्यानंतर दिलाय बी बरोबर डी, बी बरोबर डी, तर सी बरोबर काय, आणि 2 अचूक पर्याय निवडा. आता यामध्ये बघा जर आपण मुळाक्षरामध्ये ABCDचे क्रमांक बघितले तर ए चा क्रमांक 1 आहे, बी चा क्रमांक 2 आहे आणि सी चा क्रमांक 3 आहे. आता या ए च्या ऐवजी इथं एच घेतलाय, म्हणजे आपण जर याचा विचार केला की 1 चा वर्ग बरोबर काय असतो 1च, आणि 1 नंबरचा अक्षर कोण आहे तर इथं एच आहे. त्यानंतर बघा इथं बी चा क्रमांक 2 आहे, म्हणजे 2 चा जर वर्ग घेतला तर 2 चा वर्ग येतो 4 आणि 4 नंबरचा अक्षर आहे डी. यानंतर बघा इथं सी चा क्रमांक 3 आहे, 3 चा वर्ग जर घेतला तर 3 त्रिक 9 होतो, आणि ABCD मध्ये 9 क्रमांकाचं अक्षर जे आहे ते कोणतं येतं तर आय. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, आय येणार आहे. आपल्याला इथे विचारलं होतं काय येणार. ठीक आहे. यानंतर बघा इथं जर विचार केला तर या ई बद्दल ए म्हणजे ए आहे जसाच्या तसा, इथे A+0 जर घेतला आपण तर एच होतो. त्यानंतर इथं बघा बी नंतर आपण सी आणि डी म्हणजे +2 केलं तर इथं डी येतो, +1 केलं तर, कारण बी नंतर सी आणि लगेच डी, त्याच्यानंतर सी प्लस इथं सी डी ई आणि एफ, म्हणजे इथं +2 केलं तर त्याच्या पुढचं अक्षर एफ, म्हणजे ए डी आणि एफ. अशा पद्धतीनं 2 उत्तर आपल्याला काढायची होती. इथं वर्ग संख्या त्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे आय निघालं, आणि इथं 0, 1 आणि 2 चा फरक इथं एफ निघालं. म्हणजे 2 उत्तर आपल्याला या पर्यायामधून काढायची होती. त्यामध्ये बघा एक मिळालेला आहे आपल्याला आय आणि दुसरं मिळालेलं आहे एफ, म्हणजे 2 अचूक पर्याय निवडा. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. यानंतर बघा पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेत ST हा शब्द ट्रान्सपोर्ट स्टेट असा लिहितात, BP हा शब्द प्रेशर ब्लड असा लिहितात, तर
TC हा शब्द कसा लिहावा? बघा ST आपल्याला माहिती आहे ST ला आपण स्टेट ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. याच्या उलट केलेला आहे ट्रान्सपोर्ट स्टेट, म्हणजे हा ST हा शब्द T आणि S या स्वरूपात लिहिलेला आहे. त्यानंतर BP ला आपल्याला माहिती आहे BP म्हणजे आपण ब्लड प्रेशर म्हणतो, परंतु यांनी प्रेशर ब्लड असा उलट लिहिलेला आहे. तसंच आपण TC हा शब्द कसा लिहू? C आणि T असा लिहूया. म्हणजे TC ला काय म्हणतो आपण? तिकीट चेकर असं म्हणतो. तर त्याच्याऐवजी आपण काय म्हणता येईल इथं? चेकर तिकीट, म्हणजे उलट शब्द मांडलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 चेकर तिकीट अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत फॅन हा शब्द EAM असा लिहितात, T हा शब्द SDA असा लिहितात, तर SBI हा शब्द कसा लिहावा? बघा FAN फॅन हा शब्द EAM असा लिहितात. त्यानंतर TEA म्हणजे T हा शब्द SDA असा लिहितात, तर SBI हा शब्द कसा लिहावा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे की हे FAN च्या ऐवजी काय घेतलेलं आहे? EAM. याचा जर आपण विचार केला तर E च्या अगोदरचं अक्षर कोण आहे? F आहे. आता A च्या अगोदर अक्षर नाही म्हणजे A ला S ठेवलेला आहे आणि M च्या अगोदरचं अक्षर घेतलेलं आहे N. त्याच पद्धतीनं TE आणि A च्या ऐवजी घेतलं आहे SDA, म्हणजे S च्या अगोदरचं अक्षर T. त्याच्यानंतर बघा E च्या अगोदरचं अक्षर D. आता A च्या अगोदर अक्षर नाही म्हणजे A ला H घेतलेला आहे. तसंच बघा SBI. आता या SBI च्या अगोदर म्हणजे S च्या अगोदरचं अक्षर R येतं, B च्या अगोदरचं अक्षर A येतं आणि H च्या अगोदरचं अक्षर I च्या अगोदरचं अक्षर H, म्हणजे RSAB आणि HI म्हणजे अगोदरचं अक्षर घेतलेलं आहे. आणि ज्या शब्दाच्या अगोदर अक्षर नाही ते अक्षर तसंच, म्हणजे A च्या अगोदर अक्षर नाही कारण सुरुवात A पासून होते. A च्या अगोदरचं अक्षर नाही म्हणजे सुरुवात A पासून होते. तसंच इथं RSABHI म्हणजे आपलं उत्तर निघालं RA आणि H. इथं बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये RAH हे आपल्याला उत्तर मिळून जाईल. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत BC हा शब्द DI असा लिहितात, CD हा शब्द IP असा लिहितात, तर AE हा शब्द कसा लिहिला जातो? आता यामध्ये बघा इथं आपण जर वर्णमालिकेमध्ये B चा क्रमांक बघितला तर B हे अक्षर दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि मग आपण 2 ला जर 2 ने गुणलं तर 4 येतात आणि 4 नंबरचं अक्षर आहे D. तसंच C चा क्रमांक 3 आहे आणि 3 ला जर 3 ने गुणलं तर 3 त्रिक 9 आणि 9 क्रमांकाचं अक्षर आहे I. त्याच पद्धतीनं इथं C बघा, C चा क्रमांक 3 आहे, 3 गुणिले 3 केलं तर 9 येतात आणि 9व्या नंबरचं अक्षर आहे I. इथं D चा क्रमांक 4 आणि 4 गुणिले 4 केलं तर 4 चौक 16, 16 नंबरचं अक्षर येतं P. त्याच पद्धतीनं A चा क्रमांक आहे 1 आणि 1 गुणिले 1 जर केलं तर 1च येतं आणि 1 नंबरचं अक्षर आहे A. E चा क्रमांक आहे 5 आणि 5 गुणिले 5 केलं तर 5 5 25 आणि 25 क्रमांकाचं अक्षर आहे Y. म्हणून आपलं उत्तर येईल A आणि Y, म्हणजे AE च्या ऐवजी आपण A आणि Y हे वापरायचं आहे. म्हणजे आपलं
इथं बघा पर्यायामध्ये आपल्याला मिळतो की ए आणि वाय, म्हणजे ए आणि ई याबद्दल आपल्याला ए आणि वाय हे उत्तर मिळतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत RON हा शब्द QTM असा लिहितात, म्हणजे RON हा शब्द QTM असा लिहितात, तर FBT हा शब्द EAS असा लिहितात, तर XDJ हा शब्द कसा लिहिला जाईल? आता यामध्ये बघा R बद्दल Q आहे, इथं O नसून हा U आहे, U बद्दल T आहे, N बद्दल M आहे, F बद्दल E, B बद्दल A, T बद्दल S, तर XDJ याबद्दल काय? तर बघा इथे जर आपण विचार केला तर पूर्वीचं अक्षर घेतलेलं आहे, म्हणजे Q च्या अगोदर QR, ठीक आहे, म्हणजे R च्या अगोदर Q आहे, U च्या अगोदर TU, त्याच्यानंतर M च्या अगोदर N, म्हणजे पूर्वीचं अक्षर घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने बघा इथं E नंतर येतो F, A नंतर B, S नंतर T, म्हणजे याच्या पूर्वीचं अक्षर कुठले येईल? X च्या पूर्वी येतो W, D च्या पूर्वी येतो C आणि J च्या पूर्वी येतो I, म्हणजे W, C आणि I. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 WCI. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत वमन हा शब्द 2, 3, 5, नरम हा शब्द 5, 4, 3 असा लिहितात, तर वरण हा शब्द कसा लिहावा? बघा न हा शब्द 2, 3, 5 असा लिहितात, त्याच्यानंतर म हा शब्द 5, 4, 3 असा लिहितात, तर त्याच भाषेत वरण हा शब्द कसा लिहितात? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर बघा याच्यामध्ये काही कोड्स तयार होतात, जसं की इथं व बद्दल 2 आहे, म बद्दल 3 आहे, न बद्दल परत 5 वापरलेला आहे. परत इथं कॉमन फॅक्टर याच्यामधला शोधायचा. आता या तिन्हीमध्ये बघा इथं न आहे, इथं पण न आहे, म्हणजे या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे? न आहे. आणि इथं कॉमन कोण निघालेला आहे? तर बघा 2, 3, 5 किंवा 5, 4, 3, म्हणजे एकतर 5 किंवा 3 या दोन्हीपैकी या न साठी आपण वापरू शकतो 5 किंवा 3. त्यानंतर बघा इथं म आहे, इथं म आहे, आणि याच्यामध्ये परत कॉमन कोण आहे? इथं म च्या ऐवजी आपण 5 किंवा 3, कारण इथंही 5 आहे, इथंही 5 आहे, इथंही 3 आहे, इथंही 3 आहे, इथंही म, इथंही म, इथंही न, इथंही नाही. आता राहिले कोण? इथं व. आता व बद्दल इथं कोण येईल? मग 2 येईल. आणि इथं कोण राहिलेलं आहे? र बद्दल कोण येईल? मग इथं 5 गेलाय, 3 गेला, म्हणजे कोण येईल? 4. आता आपल्याला विचारले वरण म्हणजे काय? तर व बद्दल आपल्याला मिळालेला आहे 2, र बद्दल आपल्याला मिळालेला आहे 4, आणि त्यानंतर बघा न बद्दल आपण कोण घेऊ शकतो? एकतर 5 किंवा 3, म्हणजे 2, 4, 5 किंवा 2, 4, 3 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल. इथं पर्यायाचा जर विचार केला तर 2, 4, 5, 2, 3, 5, 5, 4, 3, 2, 3, 4, म्हणजे 2, 4, 5 पाहिजे किंवा 2, 4, 3 पाहिजे, म्हणजे इथं 2, 4, 5 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत नयन हा शब्द 1, 2, 1 असा, बघा न हा शब्द 1, 2, 1 असा लिहितात, तर वदन हा शब्द म्हणजे न हा शब्द 5, 4, 1 असा लिहितात, तर यवन
हा शब्द कसा लिहितात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता यामध्ये बघा नयन आणि वदन यामध्ये कॉमन कोण आहे, तर इथं हा न कॉमन आहे, इथं हा न कॉमन आहे. त्याच पद्धतीने इथं 5 4 1 1 2 म्हणजे एक कॉमन आहे. म्हणजे न बद्दल आपल्याला काय मिळू शकतो, न बद्दल आपल्याला एक मिळू शकतो. आता यानंतर न य आणि व द, आता याच्यामध्ये कॉमन कोण आहे का, तर नाही. न ऑलरेडी इकडं न गेलेला आहे. य इथं य नाहीये किंवा यातला द इकडं नाहीये. म्हणजे आता इथं राहिलंय कोण, एकतर न आणि य. आता याच्यामध्ये बघा इथं डबल न आहे, म्हणजे इथं एक एक, म्हणजे न साठी फिक्स कोण मिळालेला आहे, एकच मिळालेला आहे. म्हणजे हा न गेला, राहिला कोण य. य बद्दल काय मिळालं आपल्याला, 2 मिळालेला आहे. यानंतर बघा मग इथं आपल्याला सांगता येईल की य बद्दल कोण मिळालाय, 2. आता व बद्दल इथं 5 आहे 4 आहे, इथं द 5 आहे 4 आहे, म्हणजे एकतर 5 येऊ शकतो किंवा 4 येऊ शकतो. आणि न बद्दल आपल्याला 1 मिळालंय. म्हणजे उत्तर काय येऊ शकतं, एकतर 2 5 1 किंवा 2 4 1, म्हणजे 251 किंवा 241 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळू शकतं. तर इथं बघा 251 हा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 251, पर्याय क्रमांक 3. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत 2 ही संख्या 8 अशी, 4 ही संख्या 128 अशी, तर 1 ही संख्या कशी लिहावी. म्हणजे 2 बद्दल काय वापरलं, इथं 2 बद्दल वापरलेलं आहे 8. त्याच्यानंतर बघा 4 बद्दल वापरलेलं आहे 128. तर 1 ही संख्या कशी लिहिली जाते हे आपल्याला विचारले. आता या संख्येचा जर आपण विचार केला तर बघा इथं 2चा चौथा घात काय येतो, म्हणजे 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 हे किती येतं, इथं बघा बेदुने 4 गुणुले बेदुने 4, म्हणजे 4 चौक 16, आणि याला भागिले 2 केलं तर उत्तर येतं 8. म्हणजे चौथा घात भागिले 2 या पद्धतीची ट्रिक इथं लागू शकते. तसंच बघा इथं 4 गुणुले 4 गुणुले 4 गुणुले 4, म्हणजे इथं 4 चौक 16, आणि इथं परत गुणुले 4 चौक 16. आता 16 गुणुले 16 किती येतात, 256, याला भागिले 2 केलं तर किती येतात, 128. त्याच पद्धतीनं बघा इथं 1 चा चौथा घात म्हणजे 1 गुणुले 1 गुणुले 1 गुणुले 1, याचं उत्तर येतं 1च, आणि या 1 भागिले परत 2 जर केलं तर येतं 0.5 म्हणजे अर्धा. म्हणजे चौथा घात भागिले 2 या पद्धतीची ट्रिक या ठिकाणी लागू शकते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल बघा इथं 1चा म्हणजे 1 ही संख्या कशी लिहावी आपल्याला विचारले. म्हणजे 1 ही संख्या 1 चा चौथा घात भागिले 2 म्हणजे 0.5 हे उत्तर या ठिकाणी येईल. यानंतर बघा पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द 432 असा लिहितात, लकब हा शब्द 321 असा लिहितात, कसब हा शब्द 152 असा लिहितात, तर आपल्याला 39 ते 42 साठी विचारले. म्हणजे खाली जे प्रश्न दिलेत ते सगळे या सांकेतिक भाषेवरती अवलंबून आहेत. तर बघूया आपण मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, क म ल याच्यासाठी 4 3 2, त्याच्यानंतर ल क ब यासाठी 3 2 1, क स ब यासाठी 1 5 2. म्हणजे आपल्याला सर्व अक्षरांचे कोड अगोदर काढून घ्यायचे आहेत. म्हणजे कोणासाठी कोण येतो आणि मग खाली विचारले क साठी काय, स साठी काय, तलम साठी काय, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक येतो हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर बघूया इथं कमल लक ब कस ब, म्हणजे इथं बघा यासाठी कॉमन फॅक्टर मेथड वापरायची आहे.
इथं क आलेला आहे, इथं देखील क आलेला आहे आणि इथं क आलेला आहे. आता याच्यामध्ये कॉमन कोण निघू शकतो, म्हणजे तिन्ही इथं अक्षर आहेत त्या पद्धतीनं तिन्ही संख्या आपल्याला कॉमन मिळायला पाहिजेत. आता इथं 4 3 2 3 2 1 1 5 2 म्हणजे आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये 2 इथं 2 आणि इथं 2 म्हणजे क साठी आपल्याला संकेतांक मिळाला, अक्षर अंक मिळाला 2. यानंतर बघा इथं म ल ल ब आणि स ब म्हणजे कॉमन कोण आहे इथं, इथं म ल ल क ब स आणि ब म्हणजे इथं ल आहे आणि इथं ल आहे, दोन ठिकाणी कॉमन मिळालं आपल्याला. म्हणजे इथं आपल्याला 2 मध्ये कॉमन कोण मिळतो, इथं 3 मिळतो, म्हणजे ल साठी आपला संकेतांक तयार झालेला आहे 3. यानंतर बघा आता इथे एकच राहिला म, म्हणजे या म साठी मिळतो आपल्याला 4. त्यानंतर बघा म्हणजे हा संपला. यानंतर इथं उरलेला आहे ब, इथं पण कॉमन ब आणि इथं आहे 1 आणि 1 म्हणजे ब साठी संकेतांक मिळाला 1. आता इथं राहिलेला आहे स साठी इथं 5. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक तयार होतो हे काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीनं अक्षर आणि त्याचे अंक संकेतांक या ठिकाणी मिळालेले आहेत. तर खाली काही प्रश्न विचारलेत बघूया मग आपण. इथं प्रश्न विचारलेला आहे की क साठी कोणता अंक येईल, म्हणजे क साठी आपल्याला बघा इथं काय मिळालं 2 मिळालेला आहे, म्हणजे क साठी कोणता संकेतांक येईल तर 2 हा संकेतांक येईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न विचारलाय स या अक्षरासाठी कोणता अंक असेल. बघा इथं स साठी आपल्याला मिळालेला आहे 5, म्हणजे स साठी इथं पर्याय क्रमांक 2 5. त्यानंतर विचारलं की तलम हा शब्द कसा लिहावा. आता तलमचा जर विचार केला तर बघा इथं आपल्याला तलम असं म्हटलेलं आहे. आता इथं ल साठी मिळालेला आहे 3 आणि म साठी मिळालेला आहे 4. आता त साठी बघूया आपण त ल म म्हणजे इथं ल साठी 3 म साठी 4. आता त इथं बघा 3 आणि 4 असायला पाहिजे आणि नवीन एक संकेतांक तयार होतो जो की इथं दिलेला नाही परंतु तो आपल्याला विचारला. म्हणजे तलम साठी इथं 3 तर येणार नाही कारण ऑलरेडी आपला निघालेला आहे. 6 6 6 म्हणजे 6 येऊ शकतो, म्हणजे तलम साठी आपल्याला इथं 6 घ्यायचा आहे. 6 3 4 असा संकेतांक आपल्याला तलम साठी मिळेल. इथं ऑप्शन पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला हे उत्तर मिळू शकतं. यानंतर बघा त्याच्यावरच आधारित पुढे प्रश्न विचारलेला आहे. काय विचारले की स र ब क हा शब्द कसा लिहावा. आता स साठी बघा शब्द विचारलाय स र ब आणि क. आता स साठी मिळालेला होता आपल्याला 5, त्याच्यानंतर र, आता र इथं आलेला नव्हता. त्याच्यानंतर बघा ब साठी 1 आणि क साठी मिळालंय 2 आणि इथे एक नवीन संकेतांक तयार होईल म्हणजे 5-1 2. तर बघा इथं 5 इथे 1 2 नाही 5-1 2 5-1 2 5 म्हणजे इथं नवीन संकेतांक काय तयार झालाय र साठी 8 तयार झाला, म्हणजे 58 12 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 2 58 12. यानंतर बघा आता नवीन प्रश्न परत सिरीज सुरू होते. संकेतांक सांगितलेला आहे की एका सांकेतिक भाषेत नयन हा शब्द 5-3-3 बघा नयन हा शब्द 5-3-3 असा लिहितात. मदन हा शब्द 3-4-2 असा लिहितात. तर वदन हा शब्द 2-1-3 असा लिहितात. तर म्हणजे आत्ताच्या सारखाच हा प्रश्न आहे की याच्यामध्ये बघा न य न याच्यासाठी 5-3-3, त्याच्यानंतर मदन याच्यासाठी 3-4-2 आणि वदन याच्यासाठी 2-1-3. तर आपल्याला विचारलेत खाली प्रश्न न साठी कोणता आहे, व साठी कोणता, म्हणजे
आता ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीनं. तर आपण संकेतांक काढून घेऊया. इथं बघा न इथं परत 3 3 म्हणजे इथं परत न आहे, इथं परत न आहे, म्हणजे न साठी कोणता अंक येतो 3. त्याच्यानंतर आता इथं दिलेलं आहे का, आता हा 3 3 गेलाय म्हणजे य साठी येतो 5. यानंतर बघा इथं म द न ऑलरेडी गेलेला आहे म्हणजे हा 3 3 3, त्याच्यानंतर हा 3 गेलेला आहे. यानंतर बघा इथं द आहे, इथं द आहे आणि इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे द साठी येतो संकेतांक 2. यानंतर बघा म्हणजे हा 2 गेला, हा 2 गेलाय, हा द गेलाय, हा द गेलाय, हा न ऑलरेडी गेलाय, हा न ऑलरेडी गेलाय, त्याच्यानंतर हा न गेला, हा न गेलाय. य साठी आपल्याला संकेतांक मिळालाय. आता इथं राहिलाय म आणि 4 म्हणजे म साठी संकेतांक येतो 4. त्याच्यानंतर इथं व साठी संकेतांक आलेला आहे 1. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संकेतांक काढून घ्यायचे आहेत. न साठी 3, य साठी 5, द साठी 2, म साठी 4 आणि व साठी 1 अशा पद्धतीने आपल्याला संकेतांक मिळालेले आहेत. तर बघूया मग आपण आता यावरती आधारित प्रश्न कोणकोणते विचारलेले आहेत. बघा यामध्ये प्रश्न विचारलाय की न साठी कोणता अंक येईल. तर बघा इथं न साठी कोणता अंक आलेला आहे, न साठी 3 हा अंक आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. न साठी 3 हा अंक आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे व साठी कोणता अंक आलेला आहे. तर बघू शकता आपण व साठी कोणता अंक आला, 1 हा अंक आलाय म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे यमन हा शब्द कसा लिहावा. आता यमन तर जर आपण विचार केला य म न तर य साठी कोण आलेला आहे 5, म साठी 4 आणि न साठी 3 म्हणजे 5 4 3 हा संकेतांक यमन म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 3 यमन. त्याच्यानंतर बघा समय हा शब्द कसा लिहावा, 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे बघा इथं स म आणि य. स साठी कोण आलेला आहे, आता इथं स आलेलाच नव्हता, म आलेला आहे 4 आणि य आलेला आहे 5 म्हणजे शेवटी 45 पाहिजे मला. इथं 45 आहे, इथं 45 आहे, इथं 45 आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता स साठी बघा इथं 6, इथं 6 कोणासाठी आला होता का अगोदर नव्हता, ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर 3 म्हणजे 3 न साठी आलाय म्हणजे हा येणार नाही. त्याच्यानंतर 7 बघा, ठीक आहे, म्हणजे आता 2 अचूक निवडा, एक तर 6 येईल किंवा 7 येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 अशा पद्धतीनं 2 उत्तर आपल्याला याची मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं सांकेतिक भाषेवरील हा प्रश्न होता, आपण सोडून घेतलेला आहे. यानंतर बघा एका सांकेतिक भाषेत RTE हा शब्द 8 6 21 असा, VRM हा शब्द 4 8 13 असा लिहितात, तर 6 10 11 या क्रमांकाच्या अक्षरापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द कोणते, 2 अचूक पर्याय निवडा. आता आपण इथं अक्षर मालिकेचा जर विचार केला तर बघा RTE साठी सांगितलंय 8 6 21 आणि VRM साठी सांगितलंय 4 8 13. जर आपण बघितलं की R साठी 8 कसा घेतलेला आहे की R च्या विरुद्ध दिशेला कोण आहे 9, त्याच्या अगोदरची संख्या घेतली 8. त्याच्यानंतर T च्या विरुद्ध दिशेला कोण आहे अंक 7, तर त्याच्या अगोदरचा घेतलेला आहे 6. त्याच्यानंतर E च्या विरुद्ध दिशेला कोण आहे 22, तर त्याच्या अगोदरचा घेतलेला आहे 21. म्हणजे विरुद्ध दिशेवरती आलेला अंक आणि त्याच्या अगोदरच्या पूर्वीचा एक अंक अशा पद्धतीने ही सिरीज तयार केलेली आहे. तसंच बघा फी बद्दल 4 घेतलाय म्हणजे फीच्या विरुद्ध कोण आहे 5, तर त्याच्या अगोदरचा घेतला 4. तसंच R, या R च्या अगोदर कोण आहे 9 म्हणजे त्याच्या पूर्वीचा घेतलाय 8. त्याच्यानंतर M च्या विरुद्ध नाहीये, पूर्वीचा म्हणजे जसंच तसंच घेतलेला आहे 13. तर या पद्धतीने आपल्याला विचारले की नंतर 6 10 आणि 11 यासाठी कोणते 2 शब्द तयार होतात. तर बघा 6चा आपण जर विरुद्ध घेतला तर तो येतो कोण येतोय
21 म्हणजे त्याच्यापूर्वीचं आपल्याला घ्यावं लागेल 20 म्हणजे 20 क्रमांकाचं अक्षर येतं टी. त्याच्यानंतर 10, आता 10च्या विरुद्ध कोण आहे 17 म्हणजे क्यू, म्हणजे क्यूच्या अगोदर येईल परत पी म्हणजे पी, तर पी येऊ शकतो. यानंतर बघा इथं काय घेतलेलं आहे 11 म्हणजे 11च्या इथं बघा 11च्या विरुद्धार्थी कोण आहे पी, म्हणजे पीच्या अगोदर कोण येतो ओ. ठीक आहे, म्हणजे टी पी ओ. आपल्याला सांगितलंय की 2 अचूक पर्याय निवडा. तर बघा इथं 2 अचूक पर्यायामध्ये टी ओ पी म्हणजे त्याच्यामध्ये पी ओ टी ही अक्षर यायला पाहिजेत. आता याच्यामध्ये पी नाही म्हणजे हा गेला. इथं बघा पी ओ टी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर पी टी आहे पण ओ नाही म्हणजे हा गेला. त्याच्यानंतर इथं पी ओ टी म्हणजे टी ओ पी पी ओ टी समान अक्षर आहेत म्हणजे हे संकेतांक इथं तयार होऊ शकतात, म्हणून हे पर्याय 2 इथं बरोबर आहेत. त्याच पद्धतीने इथं विचारलेलं आहे एस टी साठी कोणता संकेतांक तयार होतो. तर बघा एस विरुद्ध बघायचं आपल्याला, एस च्या विरुद्ध कोण आहे इथं 8 आणि त्याच्यापूर्वी येईल 7 म्हणजे 7 येईल. त्याच्यानंतर टी, इथं टी कुठे आहे, टीच्या विरुद्ध कोण आहे 7 आणि त्याच्यापूर्वी 6 म्हणजे 7 आणि 6 पर्याय क्रमांक 3. यानंतर जी ओ टी साठी आपल्याला विचारले, बघा जी ओ टी बरोबर काय येईल, तर जी ओ टी जी च्या विरुद्ध कोण येतो इथं, जी च्या विरुद्ध टी, टी च्या अगोदर येतो तो 19. त्याच्यानंतर ओ, ओ च्या विरुद्ध येतो 12, 12च्या अगोदरचा येतो 11. त्याच्यानंतर टी, टी च्या विरुद्ध 7 त्याच्या अगोदरचा येतो, टीच्या विरुद्ध 7 त्याच्या अगोदरचा येतो 6 म्हणजे 19, 11 आणि 6. इथं पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक 3 19, 11 आणि 6 म्हणजे विरुद्ध दिशेचा अंक आणि त्याच्या पूर्वीचा एक अंक घ्यायचा आहे. या पद्धतीनं हा संकेतांक होता. यानंतर पुढील प्रश्न आहेत बघा, एका सांकेतिक भाषेत बदक हा शब्द त्रिकोण, गुणुले आणि वर्तुळ, कसब हा शब्द वर्तुळ, स्टार आणि गुणुले किंवा फुलीचं चिन्ह असा, व सरक हा शब्द स्टार, भरीव गोल आणि गुणुले किंवा फुलीचं चिन्ह असा लिहितात. तर म्हणजे काही शब्द दिलेत आणि त्याच्यासाठी काही चिन्ह दिलेत. कसब यासाठी असे चिन्ह, सरक यासाठी असे चिन्ह. तर त्याच ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला की क साठी कोणते अक्षर येईल. तर बघा दिलेल्या माहितीप्रमाणे बदकसाठी हा संकेतांक आहे, कसबसाठी हा संकेतांक आहे आणि सरकसाठी हा संकेतांक आहे. तर आपण एकेका अक्षराचे चिन्ह कोणकोणते येतात ते काढून घेऊया. तर बघा इथं ब आहे, इथं ब आहे म्हणजे या दोन्हीमध्ये कॉमन काय निघेल तर हा वर्तुळ निघेल, म्हणजे ब साठी संकेतांक निघालाय वर्तुळ. त्यानंतर द, इथं क स, इथं स, हा म्हणजे इथं स कॉमन आहे, इथं स कॉमन आहे. आता हा वर्तुळ ऑलरेडी गेलाय. आता स स मध्ये इथं बघा परत इथं स्टार स्टार आणि गुणुले गुणुले म्हणजे स साठी 2 संकेतांक मिळतात, एक तर हा स्टार असेल किंवा मग हा गुणुले किंवा फुलीचं चिन्ह असेल. त्यानंतर बघा इथं क, आता इथं क मध्ये परत बघा इथं क, इथं क आणि इथं क, तिन्हीमध्ये काय पाहिजे इथं कॉमन पाहिजे, म्हणजे हे गुणुले चिन्ह आहे. म्हणजे क साठी कोण असणार आहे तर हे गुणुले चिन्ह आहे, म्हणजे गुणुले चिन्ह इथून जाईल, म्हणजे स साठी संकेतांक आपला स्टार निघालेला आहे. यानंतर इथं शिल्लक राहिला द, म्हणजे या द साठी कोण येतो हा त्रिकोण. त्याच्यानंतर बघा इथं र, या र साठी येतो तो म्हणजे भरीव गोल. तर अशा पद्धतीचे संकेतांक तयार झालेले आहेत. यानंतर प्रश्न विचारलेत बघा की क साठी कोणते चिन्ह येईल, म्हणजे क साठी बघा इथं फुलीचं चिन्ह म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. यानंतर ब साठी कोणते चिन्ह वापरले आहे, ब साठी काय आलेलं आहे वर्तुळ आलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथं फुलीचं चिन्ह स्टार आणि भरीव गोल या चिन्ह गटापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, म्हणजे आपल्याला सांगता येईल. आता इथं गुणुले चिन्हासाठी कोण आलेला होता, इथं क आलेला होता, तो आपण इथं लिहूया गुणुले चिन्हासाठी क. त्याच्यानंतर स्टार, स्टार साठी कोण आलेला इथं स आलेला आहे आणि भरीव गोल याच्यासाठी
र आलेला आहे, म्हणजे एक शब्द तयार झालाय कसर. आणि या कसरसाठी आपल्याला विचारले की समानार्थी शब्द कोणता, आणि 2 समानार्थी शब्द आपल्याला निवडायचे आहेत. तर याच्यासाठी बघा, कसर म्हणजे काय असतं, कसर म्हणजे उणीव, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा देखील याचा समानार्थी शब्द आहे. आणि त्याचबरोबर कसर म्हणजे एखादी गोष्ट कमी असणं, म्हणजे बाकी असणं, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे या चिन्ह गटापासून कसर हा शब्द तयार झाला. आणि कसर या शब्दाचे 2 समानार्थी शब्द आहेत, उणीव आणि बाकी, म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्याचबरोबर बघा, बरसत हा शब्द कसा लिहावा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता बरसत म्हणजे आपले संकेतांक जे आहेत याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ब साठी काय आलेलं आहे, गोल आलेला आहे. त्याच्यानंतर र साठी आलेला आहे भरीव गोल, म्हणजे गोल भरीव गोल. त्याच्यानंतर स साठी स्टार, आता स साठी स्टार. आणि आता त साठी नवीन संकेतांक तयार होईल, तो म्हणजे हा, म्हणजे यासाठी आपल्याला हा संकेतांक मिळतो, म्हणून ऑप्शन पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल.